पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपदा टीमनं केलं कौतुकास्पद काम। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिझास्टर मॅनेजमेंट विभागाच्या माध्यमातून पुरात अडकलेल्या लोकांसाठी आपदा मित्र टीम तयार करण्यात आली होती। यामध्ये असलेल्या आपदा सखी तसंच आपदा मित्र यांनी कौतुकास्पद काम केलंय। एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये 11 जेव्हा पूर आला, त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले। एवढ्या मोठ्या याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही, हे कौतुकास्पद आहे। सीना नदीच्या पुरात अडकलेल्या अनेक लोकांना या टीमच्या सहकाऱ्यांनी सुरक्षित स्थळी हलवलंय। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी आर्मी, NDRF यांच्या कामाचं कौतुक तर होतच आहे। आता याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या आपदा मित्र टीमचंही कौतुक करण्यात येत आहे। मी रामचंद्र वाघमारे, सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं जे आपदा मित्र सखी यांची टीम तयार करण्यात आलेली आहे, त्याच्यातला एक प्रतिनिधी मी बोलतोय। खरं तर जिल्ह्यामध्ये आपण सगळीकडे पाहतोय की पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सीना नदी ज्या एरियामधून वाहते, ज्या गावातून वाहते, त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण अडथळे निर्माण झालेले आपण पाहिलेले आहेत। आपदा सखी आणि मित्र आमच्या ह्या टीमच्या वतीनं आम्ही जास्तीत जास्त लोकांना बचाव कसा करता येईल याच्याविषयीचा आम्ही प्रयत्न केलाय। याच्यासाठी आम्ही बोटीचा सहारा घेतला। बोटीच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या गावातील जे पूरग्रस्त व्यक्ती आहेत तर त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करायचा प्रयत्न केला। जवळपास उत्तर सोलापूर तालुक्यामधून आम्ही 350 लोकांना आम्ही शिफ्ट केलेला आहे। त्याच्याबरोबर बाकीच्या इतर तालुक्यामध्येही आमचे आपदा मित्र आणि सखी आहेत, तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनासोबत राहून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये खूप काही अनुभव पण आम्ही घेतलेले आहेत। प्रकर्षानं जाणवलं असं की लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली असताना सुद्धा लोक लवकर बाहेर निघायला तयार नव्हते। तर त्यावेळेला आम्हाला त्यांना समजून सांगावं लागलं की बाबा तुम्ही बाहेर निघणं किती गरजेचं आहे, तुमच्या जीविताला कसा धोका राहू शकतो, किंवा एकंदरीत याच्यामध्ये बरेच काही अनुभव असे पण मिळाले की काही लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे परंतु त्यांच्याकडे सुविधा नव्हत्या। तर त्यावेळेला ज्यावेळेस आमची बोट पोहोचली त्यावेळेला एक आशेची किरण त्यांच्यामध्येही निर्माण झाली आणि त्यातून मग आम्ही आपदा मित्र सखींनी त्यांचा जीव वाचवण्यासाठीचाही प्रयत्न करू शकलो। याच्यातला एक अनुभव असा आहे की 8 महिन्याची गरोदर महिला, तिलाही आम्ही बोटमधून बाहेर घेतलं। त्याच्यानंतर 3ऱ्या मजल्यावरती असणारे व्यक्ती जे अडकून पडले होते त्यांनाही आम्ही आपदा मित्र सखींनी बोटीच्या साहाय्याने मदत करून त्यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करायचा प्रयत्न केला। काही ठिकाणी तर लहान मुलं, अगदी 15 दिवसाची, 1 महिन्याची जी लहान मुलं होते त्यांना, स्तनदा मातांना त्यांना सोबत घेऊन पण आम्ही बोटीतून प्रवास केला। वयस्कर व्यक्तींना आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। याच्यामध्ये एक गोष्ट अशी प्रकर्षानं जाणवली की सोलापूरमध्ये ही निर्माण झालेली ही पहिली परिस्थिती ज्याच्यामध्ये सतर्कता ही लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पोहोचलेली नव्हती, पण आपदा मित्र आणि सखीच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस करायचाही प्रयत्न केला। त्याचबरोबरीनं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं जे निरोप व्यक्तींपर्यंत पोहोचायला पाहिजेत, त्यांच्यापर्यंत बचावाचं कार्य पोहोचायला पाहिजे, हे आमच्या टीमनं केलेलं आहे। याच्यामध्ये आपण पाहतो आहोत की वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्ती आम्ही इथं जोडलेलो आहोत आणि एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं आम्ही सर्वजण याच्यामध्ये आमचं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि असं वाटतं की आता ही जी टीम तयार झालेली आहे ही टीम सातत्यानं सेवेमध्ये आता सोलापूरमध्ये असणार आहे। माझं नाव अरुणा राजेंद्र राठोड, राहणार पताटेवाडी। मी आशा वर्करचं पण काम करते आणि आपदा सखीचं पण काम करते। आपदा सखीमध्ये उत्तर सोलापूर येथे जे पूर आलतं त्याच्यामध्ये पण काम केलेलं आहे आणि 230 महिलांना, पुरुषांना सगळ्यांना काढलेलं आहे। आणि हेच माझ्या गावात जे विषबाधा झालेली होती ते विषबाधामध्ये 50 महिलांचा आजार म्हणजे जास्तीत जास्त ICU मध्ये गेलेले त्यांना मी बाहेर काढलेलं आहे। ते बचाव कार्य माझ्या सहकुशीने मी केलेला होता आणि ह्या मार्फत आम्हाला जे करायचं आहे तो आता सध्याला सगळ्यांनी मिळून आम्ही टीम वर्कनी पूर्ण केलेला आहे आणि हे पूर्ण करतच राहणार आहे। मी प्रशांत शेंडे, इंडियन रेस्क्यू अकॅडमी कोलाड यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी सोलापूरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आलेलो आहोत। आता आमची अकॅडमी जी आहे ते प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे जिल्ह्यामध्ये आपत्तीमध्ये काम करण्यासाठी आपदा मित्र आणि सखी यांची टीम त्यांना ट्रेनिंग देत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे आपदा मित्राची टीम बघताय यांनाही आम्ही ट्रेन केलेलं आहे आणि यांनाच व्यवस्थित चांगलं मार्गदर्शन व्हावं
आपत्तीमध्ये कशा पद्धतीने काम करावं यासाठी आम्ही लीड ट्रेनर म्हणून आमची एक टीम या ठिकाणी आलेली आहे. आणि आपत्तीमध्ये जे सीना नदीला जो महापूर आलेला आहे त्यामध्ये जे अडकलेली लोक आहेत त्यांना इव्हॅक्युएट करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांना जे राशन पाणी असेल, जे इतर साहित्य त्यांना जे देण्याचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोटीच्या मार्फत म्हणजे इन्फ्लेटेबल बोटच्या आहेत जे रेस्क्यूमध्ये यूज केल्या जातात त्याच्या मार्फत कशा पद्धतीने त्यांना पोहोचवता येईल किंवा त्यांना तिथून बाहेर काढता येईल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपदा मित्र टीमला पूर्ण सपोर्ट करण्यासाठी आम्ही आणि सोलापूरच्या कलेक्टर ऑफिस म्हणजे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत या टीमला पूर्ण आम्ही मदत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.